2 दिवसानंतर एका परातीत ओतायचं आणि सगळं लोणचं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे बुरशी वगैरे पकडत नाही. त्यामुळे आता मी ओतते. अरे बापरे, एवढं जड वाटतंय ना. असं दाबून दाबून थोडे भरले आपल्याला पटकन निघत नाही. आता मी चमच्याने काढून घेते. सगळं लोणचं ओतून घेतलंय आणि आता मिक्स करायचं सगळं चमच्याने. सगळं हलवून घ्यायचं. मला असं वाटतं ना 1 किलोला ना थोडं मसाला कमीच पडला असं वाटतं, कारण एकदम अप टू डेट झालं. थोडंसं खारं असं नाही आहे जास्त मसाल्यामध्ये, फक्त फोडी जास्त दिसतात आणि मसाला कमी दिसतो. मला वाटतं थोडं आणखी मसाला टाकायला पाहिजे. सगळं हलवून घेतलं आणि कलर किती छान आला. असं हलवून घेतलं आणि परत भरलं ना की मग लोणच्याला अजिबात वर्ष काय 2 वर्ष काय 5 वर्ष बुरशीच लागत नाही अजिबात. एकदम चांगलं लागतं. ते बघा जवळून तिथून दाखवते मी. तुम्ही बघू शकता बघा किती छान लोणचं झालं. कलर तर खूपच भारी आला आहे. आता भरून घ्यायचे परत बरणीमध्ये आणि वरती नंतर दाबून भरल्यानंतर आपल्याला वरती तेल तरंगायला पाहिजे असं आपल्याला करायचं सगळं. आज ना लोणच्याला ना 2 दिवस पूर्ण झालेले आहे. हे बघा, आता मी सगळं ओतते एका परातीमध्ये. आता मी भरून घेते. सगळं मिक्स करून झालंय. असं चमच्याने हलकत ओतायचं, पण नंतर बरणी पण पुसून काढायचे आपल्याला. बरणी एकदम स्वच्छ करायची, नाहीतर बुरशी पकडेल असेल तर ठेवलं तर. ते सगळे काटायचे, पूर्ण पुसून काढायचं कॉटनच्या कपड्याने. जसं तुम्हाला वाटतं ते रुमालाने पण काढू शकता, पण चांगल्या रुमाला खराब होईल म्हणून थोडंसं चमच्याने दाबायचं, म्हणजे अजिबात हवा अजिबात गेली नाही पाहिजे खाली. असं थोडं साईडने फिरवून दाबून घ्यायचं आणि असं थोडं टाकून आणि नंतर मग सगळं असंच करायचं, दाबूनच भरायचं. म्हणजे मेन खाली पाया आहे ना घट्ट बसला पाहिजे. आता अशाच पद्धतीने मी सगळं भरून घेते. माझं काही थोडंसंच तर काय तुम्ही बघू शकता, दाबून भरलंय, तसं प्लेन भरलंय आणि पुसून पण काढलंय. आता कमी दिसायला लागलं. आता ह्याच्यावर वरती गरम करून थंड केलेलं तेल ओतायचं आहे. वरती तेल तरंगलं पाहिजे, फोडी सगळ्या बुडल्या पाहिजे. किती छान दिसतंय ना, भारी वाटते बघायला. मला ना लोणचं घालायला खूपच आवडतं. आता दिवस मावळलाय, छान सकाळ वारा सुटलाय. हे ॲमेझॉनवरनं मागवलेलं आहे आणि असं प्लॅस्टिक बसवलं आहे त्यांनी. आतनशी मला चटकन नाही बसला, नाही तर माझं बोटच जळालं असतं. प्लॅस्टिकवर कधीच गरम प्लॅस्टिकवर बोट न म्हणजे काहीच स्पर्शच नाही करायचा. तर असं पॅकिंग केलं आहे की ते किती म्हणजे निघतच नव्हतं अजिबात. आता हाच पर्याय निवडला शेवटी, पण हे योग्य पॅकिंग नाही आहे ॲमेझॉनचं. गावाला जायचं तरी सुद्धा मी फ्रीज इथलं सगळं स्वच्छ, फ्रीजच्या वरचं सगळं स्वच्छ केलंय, कारण खूपच धूळ बसते, ते डोळ्यांना ना सतत बघू वाटत नाही. आता गावाला जायचं तरी स्वच्छ केलंय आणि गावावरून आल्यावर पण स्वच्छ करायचं. इकडे माझ्या ट्रेकडे बघून बघा तुटला येतो. आमची बघा पावसाळ्याची तयारी, ती पण रात्रीचा टाइम भेटलाय. आंबे आणले गुळ आंब्यासाठी. पावसाळ्यातलं गुळ आंबा खायला खरंच खूप भारी वाटतो. आणि तसे तरी लोणच्याचे आंबे आहे, त्याचा गुळ आंबा करायचा. तुम्हाला जर कमी आंबटवाला पाहिजे असेल तर तुम्ही तोतापुरी आंबा वापरा. गुळ आंब्यासाठी थोडे कमी आंबट लागतात. संध्याकाळच्या कारंजे असतात की म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला थंडगार वाटावं म्हणून
रोज संध्याकाळचे चालू असतात. नमस्कार सगळ्यांना. आता ना आम्ही थोडंफार ना खरेदी करायचंय म्हणून आम्ही चाललो. तर वेस्टला चाललोय, सोनाराच्या दुकानात चाललोय. तर मला थोडी खरेदी करायची, म्हणजे माझं बजेटमध्ये बसलं तर मी थोडंफार घेणार आहे. तर मी तुम्हाला काय घेईन ते दाखवीन. एकदम छोटंसंच काहीतरी घेणार आहे आणि बघूया बहीण पण काहीतरी घेणार आहे, तर ती काय घेईल ते पण मी सांगेन. आणि जर ती दाखवलं तर मी दाखवेन सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये. बघूया काय काय सोनाराचे दुकान आहेत ना व्हिडिओ घ्यायला अलाउड करत नाही, जसं की PNG ज्वेलर्स वगैरे. तर त्यांनी जर अलाउड केलं तर व्हिडिओ नक्कीच घेईन मी तिथं. पण शक्यतो PNG ज्वेलर्स वगैरे तिथं आधीच लिहून ठेवलेलंच असतं की व्हिडिओ घ्यायला अलाउड नाहीये म्हणून. पण बघूया, विचारून बघते आणि जर घेऊन दिलं तर घेईन, नक्कीच घेईन. थोडाफार तरी घेईनच आणि दाखवेन तुम्हाला. नाही दाखवत. गुळ आंबा तयार करून झालेला आहे. तर मी ना हे दाखवायचंच विसरले, मी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता. मग आता आठवण झाली तर तुम्हाला दाखवते. आणि लवंग घातले त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे ना खराब पण होत नाही आणि छान लवंगचा वास पण येतो. आमची पावसाळ्याची तयारी कशी वाटली तुम्हाला, आमची पावसाळ्याची तयारी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. गावाला जाताना आधीच झाडांना पाण्यामध्ये ठेवते, कारण ना सुकून जाऊ नयेत म्हणून. तर आता मी आईकडे चालले म्हणून हे उद्योग केलेले आहेत. ओढतात ते असं नाही. आज